विधानसभा मतदारसंघात मध्यरात्री अवैध दारू, गांजा आणि ड्रग्ज विक्री विरोधात जोरदार कारवाई करण्यात आली। भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी नगरसेवकांसह विविध ठिकाणी धाडी टाकून मोठ्या प्रमाणात गांजा, अवैध दारू आणि ड्रग्ज जप्त केलेत। या कारवाई दरम्यान संबंधित विक्रेत्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। आमदार संजय उपाध्याय यांनी कारवाईच्या दरम्यान स्पष्ट केलं की बोरिवलीमध्ये कोणत्याही परिस्थितीत अवैध धंद्यांना अजिबात परवानगी दिली जाणार नाही। त्यांनी पोलिसांकडे कठोर कारवाई करण्याची मागणी केली, तसेच स्थानिक नागरिकांना सुरक्षिततेची खात्रीही दिली। यावेळी भाजप नगरसेवकांनी देखील कारवाईत सक्रिय सहभाग घेतला आणि स्थानिक परिसरातील लोकांच्या सुरक्षाविषयक चिंता व्यक्त केल्या। या कारवाईमुळे बोरिवलीतील अवैध मद्य, ड्रग्ज विक्री विरोधात प्रशासनाची आणि आमदारांची सजग भूमिका पुन्हा एकदा समोर आली आहे। याविषयी आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी संजय उपाध्याय यांच्याशी खास बातचीत केली आहे, पाहूयात। माझ्यासोबत बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय जे आहेत, तर काय सांगाल, एक वेगळी कारवाई तुम्ही केली, स्वतः लाईव्ह रेट टाकलेला आहे। बोरिवलीमध्ये परवा 3 मुलीला छेडायचा प्रयत्न दारू पिऊन एका युवकाने केलं। मुस्लिम युवक हातात कलावा बांधून त्याने हा कृत्य केला। योगायोगाने एका मुलीने प्रतिकार केला आणि शिवानंद शेट्टी आले म्हणून काही वेगळं वळण या घटनेला आलं नाही। त्याच्यानंतर लगेच FIR झाली। मी 1 वर्षापासून पोलिसांना सांगतो आहे की ओपनमध्ये जे दारू पितात, ड्रग्ज घेतात, त्यामुळे अशा प्रकारची घटना होऊ शकते। आणि काल ती घटना झाल्यावरती मी सुद्धा त्या घटनेने दुःखी झालो। FIR झाल्यानंतर मी पोलिसांना सांगितलं, चला आत्ता माझ्याबरोबर आणि कुठे कुठे काय चालू आहे हे बोरिवली स्टेशनच्या प्रिमाइसेस समोर मी दाखवतो। त्याप्रमाणे स्कायवॉकवर गेल्यावरती तिकडे दारूचा सगळा संसार दिसत होता। खालती उतरल्यावरती जे सकाळी फुलं विकतात त्या बाईकडे दारूचा साठा, गुटख्याचा साठा भेटला। 1,20,000 रुपये एका दिवसाचे उत्पन्न तिकडे मिळाले। पुढे गेल्यावरती एके ठिकाणी बुर्जीचं हॉटेल रेल्वेच्या प्रिमाइसेसमध्ये तिकडे दारू पिणं चालू होतं। तर बाजूमध्ये एक नॉनव्हेज हॉटेल चालू होतं, तिकडे पण दारू पाजलं जात होतं। इलिगल हॉटेल होतं ते फुटपाथवरती। त्याचप्रमाणे गांजा विक्रेत्याला डमी कस्टमर जाऊन आम्ही पकडलं आणि त्याच्याकडे गांजा भेटला, बटन भेटला, नक्कलींची गोळ्या भेटल्या आणि हे सगळं रात्री 3:30-4 वाजेपर्यंत चाललं। आम्ही ज्या ठिकाणी गेलो त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही जे सूचना दिली त्या सूचनाच्या आधारावरती ती सगळी गोष्ट खरी निघाली। जर भाजपचा कार्यकर्ता, सामान्य नागरिक बोलू शकतो की इकडे शराब विक्री होत आहे, इकडे लोक दारू पितात आहे, इकडे ड्रग्सची अवेलेबिलिटी आहे, पोलिसांना पण हे सगळं माहीतच असेल। माझी अपेक्षा हीच आहे, ही कारवाई झाली पाहिजे, कारवाई फास्ट झाली पाहिजे आणि हे सगळे प्रकार बंद झाले पाहिजे। पोलिसांची जी आधी वचक होती या जो दबाव होता तो कमी झाला, त्यामुळे अशा काही घटना घडत आहेत का? नाही, ही वचक वाढली पाहिजे, कारण पोलिसांची भीती फक्त सज्जन शक्तीला नव्हे तर पोलीस हे जे खलनायक आहेत समाजात त्यांच्यावरती त्यांचं वचक असलं पाहिजे आणि पोलिसांनी ती भूमिका घेतली पाहिजे असा माझा आग्रह आहे। आणि पोलीस चांगलंच काम करतात हॉकर हटवण्यामध्ये किंवा अनेक ठिकाणी पोलीसची गस्त वाढली आहे, त्यामुळे असे प्रकार कमी होत चालले आहेत। पण हे जे 2 नंबरचे काम करणारे लोक आहेत त्याच्यामध्ये जो पैसा इन्व्हॉल्व आहे, त्यामुळे हे लोक कुठल्या ना कुठल्या प्रकारे या कृत्यात संलग्न असतात आणि काम सोडत नाही। मोठी कारवाईची अपेक्षा आहे, कडक कारवाईची अपेक्षा आहे। मला विश्वास आहे, पोलिसांनी मला सांगितलं सुद्धा आहे की आम्ही करणार, हे सगळं काम बंद होईल। तर तुम्ही जे कार्य करताय, तुम्ही बोरिवलीचा पूर्ण कायापलट केलेला दिसतोय, पण बाकी ठिकाणी असं काही दिसत नाही, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? माझं जे कर्तव्य आहे ते करण्याचा प्रयत्न करतो, बाकीला प्रवचन देण्याचं काम माझं आहे। तर ते संजय उपाध्यायजी त्यांनी काल लाईव्ह रेट टाकून जे नशेड या त्यांचा पर्दाफाश केलाय। कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया।